श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या प्रॉब्लेम हे असतातच. कधी कधी आपल्याला आर्थिक समस्या भेडसावत असतात, तर कधी आपण मानसिक समस्येतून जात असतो, तर कधी कधी आपल्याला काही शारीरिक समस्या ज्या आहेत तर त्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये आपल्या पैसा येत नाही, पैसा येण्याचे आपल्याला मार्ग मिळत नाहीत, पैसा आला तरी तो घरामध्ये टिकत नाही किंवा पैसा येण्या अगोदरच तो खर्च होण्याचे मार्ग जे आहेत तर ते निर्माण झालेले असतात. तर अशा आर्थिक समस्या असतील तरी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सततची भांडणे, कलह, मतभेद या गोष्टी असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आपल्या घरामध्ये जर सततचं आजारपण असेल, आजारपणासाठी खूप पैसे खर्च होत असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळीच एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपण हा उपाय करू शकतो. सकाळी शक्य झालं नाही तरी तुम्ही 4 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि म्हणून आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात, यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती संपावी, नष्ट व्हावी, म्हणून हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तर आपल्याला कोणती वस्तू घरी आणायची आहे, तर आपल्याला उंबराचं जे पान आहे तर ते घरी आणायचं आहे. आता हे फक्त घरी आणायचं नाही, तर घरी आणल्यानंतर एका विशिष्ट प्रकारे आपल्याला एक उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे. उंबराचं जे झाड आहे तर साक्षात दत्तगुरूंचा वास हा या उंबराच्या झाडामध्ये आहे. उंबराच्या झाडाची पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. तर अशाच या उंबराचं पान जे आहे तर ते आपल्याला घरी आणून हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा हेच आपण पाहणार आहोत. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. स्नान आटोपून आपली देवपूजा वगैरे आटोपून आपल्याला दत्तांची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्तांची जी प्रतिमा आहे तर आपण या प्रतिमेची पूजा करू शकतो. ही पूजा तुम्ही देवघरामध्ये करू शकता किंवा सेपरेट सुद्धा करू शकता. आणि यानंतर आपल्याला उंबराचं पान आणायला जायचं आहे. आता उंबराचं पान फक्त घेऊन यायचं नाही, तर आपल्याला सर्वप्रथम या झाडाची पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे. या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. पूजा करण्या अगोदर आपल्याला त्या झाडाजवळ तुपाचा दिवा जो आहे तर तो सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. यानंतर उंबराच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अष्टगंध या झाडाला लावायचा आहे. पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत, म्हणजे पांढरे तांदूळ आपल्याला हळदीच्या साह्याने पिवळे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पिवळी फुले जी आहेत तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यासोबत पिवळ्या मिठाईचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. धूप अगरबत्ती आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला या झाडाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून मी तुझे एक पान घरी घेऊन जाणार आहे आणि मी याचा उपाय करणार आहे, तर असं सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. आणि यानंतर ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. उंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा आपल्याला कमीत कमी घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाचं पान जे आहे तर ते तोडायचं आहे. उंबराचे जे पान आहे तर ते व्यवस्थित असावे. अळी लागलेले, किडलेले किंवा छिद्र पडलेले असं पान आपल्याला घ्यायचं नाही, तर व्यवस्थित अखंड पान देठासह आपल्याला तोडायचं आहे. याचबरोबर आपल्याला उंबराची एक काडी सुद्धा आणायची आहे. आता हे दोन्ही तोडल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा उंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पान सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेसमोर बसायचं आहे. जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती नसेल, फोटो नसेल किंवा दत्तांची कोणतीच प्रतिमा नसेल, तुम्ही पूजा जरी मांडलेली नसेल तरी सुद्धा आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे. अगोदरच जर दिवा प्रज्वलित असेल तर पुन्हा दिवा प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्याला अग्नीच्या साक्षीने हा उपाय करायचा आहे. एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे
आणि दुसरी एक वाटी घ्यायची आहे। एका वाटीमध्ये आपल्याला हळद आणि त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि ती हळद आपल्याला ओली करून घ्यायची आहे। पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही। त्यानंतर एक प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला उंबराचं जे पान आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे। देठ जो आहे तर तो देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला हे पान जे आहे तर ते ठेवायचे आहे। यानंतर आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती एका शब्दामध्ये त्या उंबराच्या काडीने या पानावरती लिहायची आहे। आपण जी ओली हळद करून घेतलेली आहे तर त्या हळदीच्या साह्याने आणि उंबराची काडी वापरून ही इच्छा लिहायची आहे। पैशासंबंधीच्या समस्या असतील तर पैसा, धन असं लिहायचं आहे। कर्ज तुमचे फिटत नसेल तर कर्जमुक्ती असं लिहायचं आहे। मुलांची प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर मुलांची प्रगती असं लिहू शकता किंवा शैक्षणिक प्रगती असं लिहू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला जर चांगले आरोग्य मिळावे असे वाटत असेल तर आरोग्य, तर अशी आपल्याला 1 ते 2 शब्दात ही इच्छा जी आहे तर ती आपल्याला लिहायची आहे। आणि आपण हळदीमध्ये जे दूध मिक्स केलेलं आहे तर ते दूध कच्चेच असावे, तापवलेल्या दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही। तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात ही इच्छा लिहायची आहे। संतती प्राप्तीची आपल्याला इच्छा असेल तर संतती असं सुद्धा तुम्ही लिहू शकता। आणि यानंतर ही इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती आहे तर त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला आपल्याला एक लाल रंगाचं कॉटनचं कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे। कापड हे शक्यतो नवीन असावं किंवा स्वच्छ असावं। तर लाल रंगाचं कापड आपल्याला दत्तगुरूंच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ज्या पानावरती इच्छा लिहिलेली आहे तर ते पान आपल्याला प्लेटमधून आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे। 108 वेळेला आपल्याला गुरूंचा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे। मग तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकता किंवा दत्तगुरूंचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दत्तात्रेयाय नमः, तर हा जो मंत्र आहे तर यापैकी कोणताही एक मंत्र आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे। यानंतर आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे। पुन्हा एकदा आपली इच्छा दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि हे जे पान आहे तर आपण जे कापड अंतरलेलं आहे त्यावरती ठेवायचं आहे। या पानाला आपल्याला धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळायचा आहे। खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा कोणत्याही मिठाईचा आपण नैवेद्य दाखवू शकतो। जो आपण दत्तगुरूंना नैवेद्य दाखवणार आहोत तो दाखवला तरी सुद्धा चालेल। आणि आपल्याला 20 ते 25 मिनिटे काय करायचं आहे, हे पान इथेच असू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या कपड्यामध्ये हे पान गुंडाळायचं आहे आणि ज्या झाडाचं आपण हे पान घेऊन आलेलो आहोत त्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे। दिवसभरामध्ये आपण कधीही हा उपाय केला तरी चालेल, परंतु शक्यतो सकाळी हा उपाय करा। आणि दिवसभरात आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा पुन्हा आपल्याला हे पान त्या कापडामध्ये गुंडाळून घेऊन आपल्या ज्या झाडाचं आपण पान तोडलेलं आहे त्या झाडाजवळ जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या झाडाजवळ आपल्याला एक खड्डा काढायचा आहे आणि त्यामध्ये हे पान त्या कापडासह गाडायचं आहे। पुन्हा एकदा आपली जी इच्छा आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे, ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे। आणि आपल्याला या उंबराच्या झाडाला पुन्हा एकदा 11 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत।